राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी नवीन अपडेट देण्यात आली आहे। पाहू शकता यानुसार बांधकाम कामगारांना जे नोंदणी शुल्क जे मेंबरशिप फी जेव्हा त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याचबरोबर नूतनीकरण करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन शुल्क लागायचं हे माफ करण्यात आलं आहे। पाहू शकता या अंतर्गत नवीन शासन निर्णय जो जारी करण्यात आला आहे त्यानुसार जी नोंदणी शुल्क आहे हे विदाऊट नोंदणी शुल्काशिवाय रजिस्ट्रेशन त्याचबरोबर रिन्युअल जे आहे नूतनीकरण हे केलं जाऊ शकतं। तर या संदर्भातला शासन निर्णय विस्तारित पद्धतीने आपण जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता इमारत व बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरता भरायची नूतनीकरण फी हे निःशुल्क करण्याबाबतचा हा शासन निर्णय 13 ऑगस्टला जाहीर करण्यात आला आहे। पूर्णपणे प्रस्तावना तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे। तर शासन निर्णयानुसार पाहू शकता राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी आणि नूतनीकरण करण्यात येते आणि मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरता 29 विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जातात। सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे। यानुसार पाहू शकता सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून केला जातो। आता यामध्ये पाहू शकता तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क 25 रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते आणि त्यानंतर शासनाच्या संदर्भीय एक पत्रानुसार बांधकाम कामगारांची नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ही 1 रुपये इतकी करण्यात आली होती। आता यानंतर कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क हे माफ करण्याबाबत 6 मार्च 2025 रोजीच्या बैठकीत हा ठराव पारित करण्यात आला होता। त्यानुसारच हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि यानुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरता भरायची नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निःशुल्क म्हणजे फ्री मुक्त करण्यासाठी हा शासन निर्णय पारित करण्यात येत आहे, मान्यता देण्यात आली आहे। याचाच अर्थ आता काय पाहू शकता जेव्हा ही जी योजना आहेत विविध योजना कल्याणकारी मंडळासाठी जेव्हा नवीन तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, नवीन अर्ज करताय, नवीन नोंदणी करताय किंवा नवीन नोंदणी झालेली आहे या अगोदरची दरवर्षीची नूतनीकरण करावं लागतं, यासाठीचे शुल्क हे माफ करण्यात आलेलं आहे। या संदर्भातला हा शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे। तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे, जे ऑफिस आहे, कार्यालय या ठिकाणी गेल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनसाठी त्याचबरोबर तुमचं नूतनीकरण करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे शुल्क चार्जेस आता आकारले जाणार नाही आहेत। त्याचबरोबरच्या विविध 29 योजना या अंतर्गत लाभ दिला जातो, त्याचा लाभसुद्धा तुम्हाला आता निःशुल्क फ्रीमध्ये हा मिळणार आहे। तर या पद्धतीने हा नवीन शासन निर्णय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जारी करण्यात आला आहे। या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।